छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याची आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले। मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले। संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांच्या छळाची व्याख्या तरी काय, असा थेट सवाल करत सत्ता असताना लोकांचा छळ करणाऱ्या, लोकांची घरे तोडण्याची तक्रार करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्याचा छळ कसा होईल? कारकुनाचा कोण छळ करत नाही, त्यामुळे स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत करणाऱ्या अनिल परब यांनी शिवभक्तांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी विधान परिषदेत केली गेली। दरम्यान यावेळी सत्ताधारी भाजप पक्ष, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या आमदारांनी सुद्धा अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत अनिल परब यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। या संपूर्ण गदारोळात सभापती राम शिंदे यांनी 3 वेळा कामकाज तहकूब केले। सभापती महोदय, नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय? स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात, केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांचा फोन, आणि यांचा छळ झालाय। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्याची आणि यांची तक्रारी द्यायचे, आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? हे छळ करणाऱ्यापैकी आहे लोक, हे कुठल्या संभाजी महाराजांना तक्रार करतात, हे लोकांचे छळ करणार। आपण बोला, परब आपण बोला। अरे कोण आहे हे? कोण आहे? सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी याचे काहीतरी आहे। अहो, छळाची व्याख्या ह्यांनी सांगावी लोकांना। महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, हे सगळे कारनामे ह्यांनी करायचे। करणी तशी भरणी, हे अंगावर आलं यांच्या, करणी तशी भरणी। नियतीचा खेळ आहे, ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो, कारकुनाचा कोण छळ नाही करत। कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यांनी करावी? ह्यांनी काय ह्यांनी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, छळ ही व्याख्या ह्यांना लागू होते का? कोणी काय व्याख्या, काय मागणी करावी? काय? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।